मंत्री कपिलजी पाटील यांचा मुरबाड शहरात कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून तिकिटाची हॅट्रिक मारणारे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड शहरात तातडीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते। मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदानाच्या माध्यमातून लीड मिळाले पाहिजे, कारण पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचे असून पंतप्रधान मोदी साहेबांना देशातच नव्हे तर जगातच स्वतःचा विश्वास संपादन केला आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की काही तांत्रिक कारणांमुळे मुरबाड रेल्वेला उशीर होत आहे, परंतु पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने 6 महिन्याच्या आत रेल्वे येणार असून अनेक विकास कामे करीत असताना माळशेज हायवे चौपदरी करण्यासाठी आपण 1100 कोटींचा निधी मंजूर केला असल्याचा उल्लेख त्यांनी केला। संबंधित मेळाव्याला ठाणे जिल्हा भाजपा अध्यक्ष मधुकर मोहपे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषप्पा घरत, जयवंत सूर्यराव, शीतल तोंडालीकर, लियाकत शेख, नारायण गोंधळी इत्यादी मान्यवर तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र घरत यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी। दिवशी अशा पद्धतीचं मतदान करा की 4 जूनच्या नंतर जिथे कुठे जाईल तिथे मला मिक्स करून सांगायची आवश्यकता नाही लागली पाहिजे। मतदान देण्यामध्ये पण 1 नंबर मुरबाड विधानसभा आणि लीड मध्ये पण 1 नंबर विधानसभा मुरबाड, असं मला सांगतात। असं काम आपल्याला आणि मला विश्वास आहे आपण ठरवलं ते सहज करू शकतो। आणि म्हणून आपले जे नेते आहेत नरेंद्र मोदी हे आपलेच नेते नाही, ते विश्वाचे नेते आहेत। त्यांनी जे विकासाच्या माध्यमातून दुनियामध्ये जगामध्ये स्वतःबद्दलचा जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्या विश्वासाच्यामुळे देशातीलच नाही तर जगातील देशातल्या राष्ट्राध्यक्षांपासून जगात राहणाऱ्या लोकांना असं वाटतंय की फिर एक बार अरे काय मुरबाडवाल्यांचा जरा